सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कल्लाकार या शो मध्ये. थोड्या वेळपूर्वी मी एक्सपिरियन्स जो असतो ड्रायव्हिंग सीटचा तो पाहिलेला आहे. तर मला असं विचारायची गरज आहे, तू शिकतोस, तुला येते का गाडी? त्याने मला दुसऱ्या मिनिटाला दाखवलंय की तो कसा गाडी चालवतो. म्हणजे मुंबईमध्ये वेस्टर्न मध्ये राहताना तुम्हाला आपल्या गेट मधूनच खऱ्या अर्थानं संघर्ष सुरू होतो, जो तुझा सुरू झाला. तर हा संघर्ष सुरू होतानाचा प्रवास सांगा मला, ड्रायव्हिंग आता ते संघर्ष. मी तर तुला सांगू, मी आता जस्ट तुला विचारलं ना जसं की मला वाटलं पण नव्हतं माझ्या गेटच्या बाहेरून चालू होणार ट्रॅफिक किंवा तो प्रॉब्लेम. पण मुंबईत राहायचं तर तुम्ही जर संघर्ष नाही केलात तर तुम्हाला मुंबईत राहायची मजाच नाही येणार. व्हेरी ट्रू. कारण की ह्याच्यातच मजा आहे. आम्ही म्हणजे लोक म्हणतात की अरे यार मुंबई काय फक्त ट्रॅफिक आहे, हे आहे ते आहे. पण ट्रॅफिक वगैरे जरी असलं तरी जर ते ट्रॅफिक नसलं तर तुम्हाला वाटणारच नाही ना तुम्ही मुंबईत. एक्झॅक्टली. हा बघा, हे असं कुठूनही कसे येतात. सर्कल मारायचं होतं यांना माहितीच नाही, त्यांना माहितीच नाहीये. कारण की सर्कल असं आहे की अरे इथे असंच काहीतरी नवीन केलंय. तर आपण शोभेची गोष्ट आहे, आपण कशाला त्याचा वापर करावा. क्या बात. माझा खूप चांगला मित्र आहे, तो माउंटेनरिंग करतो वगैरे. तो माउंटेनर आहे. निसर्ग मित्र नावाचं एक संस्था आहे, त्याच्यात तो काम करतो आणि तो खूप मोठ्या लेवलवर काम करतो त्यात, विश्वेश महाजन म्हणून. तर तो अप्रतिम गाडी चालवतो. तर पार्किंग, गाडी चालवणं, मी ना असं खूप मेस्मराईज व्हायचं माहिती त्याला बघून. आपला एक असा एक मित्र असतो ना की यार क्या गाडी चालवता यार बंदा. तर तो तशी फार कमाल गाडी चालवायचा. तर मला त्याने भरपूर शिकवलं की बाय कसं गाडी चालवायची काय नाही. आणि नंतर मला असं वाटतं मुंबई स्वतःच शिकवते तुम्हाला. म्हणजे फक्त ड्रायव्हिंगच नाही, भरपूर गोष्टी तुम्हाला शिकवते, तुम्हाला तुमच्या जागेवर आणून ठेवते, मला असं वाटतं मुंबई. तर तसंच मला हळूहळू मुंबईलाच शिकवलं ड्रायव्हिंग काय कसं करायचं. असं तू म्हटलंस की मुंबईमध्ये राहिलास, बॉर्न बॉटम इन मुंबई. आपल्या आयुष्यात गाडी येणं आणि ती गाडी आपल्या आयुष्याचा भाग बनणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. तर तुमच्या आयुष्यातली म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या फॅमिलीतली पहिली गाडी कोणती होती, ज्यात तुझ्या अनेक आठवणी असेल, ती गाडी कोणती आणि का? मी तुला सांगू, मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा आय गेस तेव्हा आमच्याकडे फियाट होती. ओके फियाट गाडी मस्तपैकी ती जी असते आणि पप्पांना ती खूप आवडायची. तर पण माझ्या मेनली आठवणी ना आमची एक इंडिका गाडी होती, टाटा इंडिका. तर मला वाटते तेव्हा ना ती खूप फेमस झाली होती इंडिका, कारण की एक नवीन वेगळा शेप होता त्या गाडीला. आणि तेव्हा भरपूर लोक ते एक्सपेरिमेंट करायचे ना, अशा प्रकारच्या गाड्या तशा प्रकारच्या गाड्या वेगवेगळ्या टाईपच्या. तर इंडिका तशी गाडी होती. आणि मला आठवतंय आम्ही ना गावी गेलो होतो, मी, आई, माझा काका, काकी, त्यांची मुलगी आणि ड्रायव्हर. बरोबर. असे एवढे लोक इंडिकात बसून गेलो होतो. म्हणजे आणि गावातलं सामान वगैरे, सामान विमान सगळं. म्हणजे ड्रायव्हर, आई, आईच्या मांडीवर किंवा पुढे, म्हणजे मी अगदीच लहान पण नव्हतो, पण बऱ्यापैकी म्हणजे 4वी-5वी वगैरे असेल म्हणजे. हो रे. हा, आम्ही दोघं, आईने मला इथे पुढे ठेवलेलं. मग नंतर माझा काका, काकू, अजून एक आमची आत्या होती, म्हणजे 3 जण. आणि इथे मध्ये माझी बहीण बसली होती, बॅगा वगैरे हे त्याच्यात मध्ये असं टाकून माझी कझिन बहीण बसली होती. आणि मी इकडे असा एसी व्हेंट असतो ना त्याच्यावरती असं डॅशबोर्डवरती असं एक्स्ट्रीमली रिस्की. एक्झॅक्टली. पण ती गावाला जायची मजा होती. आणि मला असं वाटतंय की आपण त्या सगळ्या मजा ना त्या गाड्यांमध्ये त्या आठवणी असतात. म्हणजे मी जेव्हा कधी इंडिका वगैरे विचार करतो ना, मला तीच एक ट्रिप आठवते. आणि तुम्ही गाडी म्हटलं की ना एक फॅमिली मेंबर होऊन जातो, आणि त्या फॅमिली मेंबर बरोबर तुमच्या भरपूर आठवणी असतात. तर ती आठवण मला खूपच म्हणजे खूप भावते. सुपर गोष्ट ही आहे शुभंकर की ना आपला सिनेमाचा प्रवास सुरू होतो. तुझा प्रवास आता सुरू झालाय आपण असं म्हणूया, कारण सगळे कलाकार म्हणतात नाही प्रवास सुरूच असतो, कारण आपण शिकत असतो. राईट. पण वेन वॉज अ टाइम जर तुला असं वाटलं की हे क्षेत्र आपलं आहे, मी इथून माझी ब्रेड अँड बटर कमवू शकतो, वॉट एक क्षण असेल, तो एक नाटक असेल, ती कदाचित एकांकिका असेल, कदाचित तू केलेली मालिका किंवा OTT असेल, व्हॉट एव्हर, तुला केव्हा असं वाटलं शुभंकर चावडेला की हे माझं क्षेत्र आहे, मी या क्षेत्रात काम करणार? मी एका थिएटर स्कूलमध्ये होतो. इट्स कॉल्ड ड्रामा स्कूल मुंबई.
वा. तर ना तो अख्खा करिक्युलम असतो त्यांचा, आणि त्या करिक्युलम मध्ये ना शेवटचं आमचं जे पार्ट असतो त्या करिक्युलमचा, दॅट इज तुम्ही कुठल्या तरी एका नाटकाचं प्रोडक्शन करायचं. व्हेरी ट्रू. कारण की तुम्हाला प्रोडक्शन तर मला त्याचं खूप बरं वाटतं, कारण की मी लाईट डिझाईन शिकलोय, मी साऊंड डिझाईन शिकलोय, मी डिरेक्शन, रायटिंग कसं करायचं, मी प्रोडक्शन, माझी बजेटिंग, ऑन्टरप्रेनरशिप, हे नाटकाबद्दल मी सगळं शिकलोय. त्या नाटकात ना एक पॉइंट यायचा जिथे नसा ना ती घोडा तयार करायचा. म्हणजे तो पुढचा एक माणूस आहे ना, त्या घोड्याचं असं डोकं पकडायचा आणि अख्खी ना अशी चादर होती, त्या अख्खी व्हाईट कलरची चादर, आणि ते मागे अजून एक माणूस उभा राहायचा त्या चादरीच्या आतमध्ये. तर ना असा घोडा तयार व्हायचा, आणि त्याला ना ते गुजराती हे बघ ना असे त्यांच्या कपड्यांवरती ते काच वगैरे लावतात, तर ते कसं चमकतं तसं ना ते लाईट्स मध्ये ना ते असं ना चमकत होतं. मी तुला सांगू, मी ना त्या ऑडियन्स मध्ये, हे सगळं अर्लियर चाललेलं बरोबर, की रिहर्सल वगैरे चाललेली, आता शो होणार, आणि मी एकटा बसलो होतो तिकडे. मी तिकडे तो एक्सपिरियन्स घेतला की ते किती सुंदर दिसतंय, आणि ना मला खूप भरून आलं रे. मला ना तेव्हा आपण कदाचित म्हणतात की मी ह्या कामानंतर मला असं वाटलं नाही माझं क्षेत्र आहे किंवा काय, मला त्या एका क्षणाने काय फिलिंग दिली ना, मला असं वाटलं ह्या प्रकारची फिलिंग आपण जर लोकांना देत राहिलो तर मग ह्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. म्हणजे कदाचित तुझं काम नसेल पण स्टील ते माझं काम नव्हतंच ते. मला असं वाटलं की ही फिलिंग पर्टिक्युलर फिलिंग मला लोकांना द्यायची. राईट. तर खऱ्या अर्थानं तुझा प्रवास सुरू झाला, आणि तो म्हणजे मालिका तुझ्या आयुष्यात आली, ज्याच्यात आम्ही आज जे कलाकार काम करतात इंडस्ट्रीत, ते सगळे कलाकार त्याच्यात सगळे सुरुवात करत होते. हो. आणि हाऊ वॉज दॅट एलिमेंट ऑल टुगेदर? तुम्ही सगळे एकत्र होता, मग अमृता असेल, तू असेल, राऊत असेल, आज सगळ्यांनी वेगवेगळं स्टॅचर आपला हळूहळू निर्माण करतायत. हाऊ हॅपी आर यू जेव्हा सगळे आपापलं स्टॅचर निर्माण करतात? मी तुला सांगू, आम्हाला ती सिरियल करताना आहे ना, आता आम्हाला माहित असतं की हे कधी ना कधीतरी संपणार आहे. व्हेरी ट्रू. मला ती सिरियल करताना असं वाटलं की हे संपलं नाही पाहिजे. फ्रेंडशिप. कारण की आम्ही एवढे चांगले मित्र झालो ना, आम्ही एवढे चांगले, म्हणजे अजूनही आम्ही तसेच मित्र. राईट. आणि आम्ही आधी पण होतो काही जण मित्र, पण त्या ह्याच्यानंतर आमची गट्टी अजून जमली. राईट. पण ते करत असताना मला हे माहित होतं की सगळे एवढी टॅलेंटेड लोक आहेत, सगळे पुढे जाऊन आपापलं वेगळे इंडिव्हिज्युअल असतं ना, की कधी कधी असं होतं की अरे ही फिल्म आहे, ह्या व्यक्तीची फिल्म आहे, त्याच्यात हा माणूस. राईट. म्हणून लोक कधी कधी फेमस होतात. क्या हे मी त्याच्यानंतर त्या सिरियल नंतर भरपूर कामं केली, ओंकारने केली, सगळ्यांनी केली, भरपूर लोकांबरोबर केली, बरोबर, अजून फेमस लोकांबरोबर केली, पण तरी प्रत्येकाने प्रत्येकाचं एक ना स्थान निर्माण केलं होतं. तर मी तर जेव्हा कधी या सगळ्यांना भेटतो ना, आम्ही भरभरून एकमेकांशी बोलतो, आमच्या कामाबद्दल बोलतो, आणि वी आर सो प्राऊड ऑफ इच अदर. कुठेही कोणाला असं नाहीये की अरे ह्याचं हे होतंय, त्याचं हे होतंय, आपल्याला अजिबात का नाही. कारण की ती माझी एक फॅमिलीच झाली. असं वाटलं तुला रिक्षावाला? हे बघ, मी तुला सांगू, अरे माझ्या चेहऱ्यावरचे काही हावभाव तू चेंज झालेलं बघितले, कारण की हा रस्ता बघ. एक्झॅक्टली. हो नाही, हा जो रस्ता आहे ना, हा खूप स्पेशल रस्ता आहे का आपल्या भारतासाठी. कारण की आपला भारत कसं डेव्हलपिंग देश आहे, तसा हा डेव्हलपिंग रोड आहे. सारखा डेव्हलप होतो का? तो होतच आहे, तो आजन्म हा डेव्हलप होतच राहणार आहे. हा कधी तयार होत नाही. व्हेरी ट्रू. हा तयार होत असतो. सच अ ब्युटिफुल कास्ट. मला ती फ्रेंडशिप, जी फ्रेशर्स मध्ये ती फ्रेंडशिप तुमच्या डोळ्यात दिसते. कदाचित ती शूटिंगलाही असेल, मला माहिती नाही. आपण संक्रांती स्पेशल केलं जेव्हा आपण केलं प्लाझाच्या वर, तेव्हा कोणाशी पतंग जरी उडली नसेल तरीही तुमच्या मैत्रीची पतंग उडली आहे. सो व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट दॅट कन्निफल? खूप ना कमी, म्हणजे मी ना असा माणूस आहे ना की मला मित्र बनवता खूप लवकर आहे. मी चटकन मित्र बनवतो.
पण ते कसे असतात ना की ना माझे असे 1 to 1 होतात. राईट. माझा ग्रुप खूप मोठा आहे, तो कॉलेजचा आहे, ती वेगळी गोष्ट. पण माझे असे 1 to 1 रिलेशन भरपूर होतात. फ्रेशर्स नंतर जर असं ग्रुप वाईज आम्ही कोण मित्र झाले असू ना, तर ते मी, ऋषी मनोहर, वल्लरी विराज आणि गुप्ता दुर्गुडे. म्हणजे मला ना त्यांच्या बरोबर जेवढं सेफ वाटतं ना, मी बोललो ना मला सेफ स्पेस. एक्झॅक्टली. ती निर्माण झाली की तुला मैत्री झाली असं वाटतं. म्हणजे मला त्यांच्या बरोबर असं एक सेकंदाला पण वाटलं नाही पाहिजे की हे मी बोलू का, हे मी बोललो तर काय विचार करतील. आधी म्हणजे मला तर तसं नेहमी कधी म्हणजे मला कधीच नसतं ते, पण तरी एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं ना, तर ते मला बॅक ऑफ द माइंड पण ठेवायला आवडत नाही. पण जेव्हा कन्नीचं आमचं डबिंग पण सुरू झालं किंवा काय, तेव्हा पण आम्ही गेलो की बाहेर, तेव्हा पण आम्ही फिरतच होतो, तेव्हा पण आम्हाला वाटत होतं की तर अशातली गोष्ट आहे. आणि ना ही जर मैत्री खरी असते ना जेव्हा ह्या सगळ्या प्रकारच्या मैत्री, तर ना ते आपोआप स्क्रीनवर दिसतं. म्हणजे स्क्रीनवर आम्हाला माहित होतं की आम्ही एकमेकांना एक लुक जरी दिला ना तरी त्याचा काय अर्थ आहे. त्या वल्लरीने एक अशी कुठली एक रिॲक्शन दिली आहे की तिला विचारते की तुला पण असंच वाटतं का, आणि मी म्हणतो की हो, आणि तिने फक्त असं केलंय काहीतरी. ती कोण ऍक्ट्रेस नाही करणार. व्हेरी ट्रू. ते कोण ना असं युजली नाही करत. तू अनेक गोष्टी ना करू पाहतोस, मग मला प्राऊड ही गोष्ट वाटते की तुला तसं करायला देखील मिळतं. मध्ये सिनेमात तुझं कागर ही पहिला सिनेमा असो, ज्यात तुला अशी भूमिका करायला मिळाली जी कुठल्याही ऍक्टरला खूप सुंदररीत्या पोर्ट्रे करायला आवडेल, ज्यात त्याचे शेड्स वेगळे होते, ज्यात फक्त आणि फक्त झाडांमागे किंवा हिरोईन मागे पळणार तो ऍक्टर नाहीये. त्या ऍक्टरला राजकारणही त्याला करायचंय, त्या ऍक्टरला त्या राजकारणातून स्वतःला बचावायचं पण आहे, त्या ऍक्टरला तिकडे प्रेम पण दाखवायचंय. तर ते कागर झालं. वेडमध्ये तुझी भूमिका प्रचंड वेगळी होती, ज्यात तू रितेश देशमुखच्या सोबत कम्प्लीट एव्हरी सीन होतास. हाऊ इज इट फिलिंग की बाबा तुला सगळं करायला मिळतं आणि लोकांकडून तुझ्या अपेक्षा आहेत आणि लोक तुझ्याकडे तसं कामं आणतायत. मी ना म्हणजे मला एक गोष्ट खूप चांगली वाटते आणि मी आय फील लकी की लोक मला कुठल्याही काय त्याला म्हणतात टाईप हा, म्हणजे ते मला कुठल्याही रोलमध्ये बघू शकतात. कास्टिंगवाले असू दे किंवा डिरेक्टर्स असू दे किंवा लोक सुद्धा ते एक्सेप्ट करतात ना. म्हणजे मला गावाचा एक मुलगा, म्हणजे मी फ्रेशर्स मध्ये कोल्हापूरचा एक कॅरेक्टर, पैलवान आणि कबड्डी खेळणारा, कट्टू अकलूज आणि त्या बाजूचा सातारा वगैरे त्या बाजूचा एक शेतकऱ्याचा मुलगा वेब सिरीज मध्ये, त्यानंतर वेब सिरीज मध्ये मुंबईतला एक गिरगाव भागातला काय तिकडचा. सो कुठल्याही ह्याच्यात मला एक्सेप्ट करताय. आणि मी तुला म्हणालो ना की ना मला प्रत्येक व्यक्तीला आपलंच वाटलं पाहिजे. हे कॅरेक्टर प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे की अरे यार हे माझ्यासारखं आहे का, मी ह्याच्यासारखं आहे, हा माझ्यासारखा आहे. तर ते एक रिलेटेबिलिटी फॅक्टर असला ना तर ते जास्त भावतं. आणि मी नेहमी आय मेक शुअर की मला कुठेही हिरोईक काही नाही करायचंय. म्हणजे मी ऑनेस्टली मी सांगतो, म्हणजे मी जेव्हा कधी फिल्म्स पण घेतो ना, मला ओव्हर द टॉप हिरोईक मला त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मला इंटरेस्ट आहे की लोकांना ते वाटलं पाहिजे की अरे यार मी हे माझ्यासारखं आहे की हे मी करू शकतो. मला आजपर्यंत मी जे वेब सिरीज केली त्या मेसेज येतात लोकांचे किंवा की हे माझ्या बरोबर झालंय, एक्झॅक्टली हे मी पण असं करतो, की मी पण असाच आहे. चल हिरो वगैरे करा, वेरी गुड, तुम गाने करो, मेरे को ये प्रॉब्लम नहीं, तुम हीरोइन के साथ नाचो, तुम गाने करो. ये जो एक रोल है ना वो मैं करेगा. तर मला ते जास्त भावतं. कारण की आत्ता ना ज्या प्रकारे लोक बघतायत फिल्म्स किंवा काय नाही, लोकांना फक्त हिरो आवडतोय अशातला भाग, असाच भाग नाही. बरोबर आहे. लोकांना फक्त गाणी करतायत, त्याच्या मागे हे करतायत आणि त्याच्यातला भाग नाही. कॅरेक्टर्स लोकांना भरपूर भावतायत जे आपलेसे वाटतात ना ते. सुनील सर इज अ व्हेरी ब्रिलियंट ऍक्टर. पण मी कधीच असं सुनील सरांच्या सिनेमात तू काम करतोस असं पाहिलं नाही.
म्हणजे मला आठवत नाही की तुम्ही दोघांनी इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू दिले असतील, एकत्र इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू दिले असतील, पण एकत्र येऊन की हा माझा मुलगा रे बाबा इसको ये कभी हुआ नाही. हे तुम्ही पाळलंय की तुम्हाला नाही करायचंय, हे तुम्ही केलंय की ते आव्हानी झालंय, की हे इज दिस युअर अपब्रिंगिंग, की भाई खडा रे ना तू खुद के पैरों पे रे, तुला कला आवडते, तू तुझं काम शोध आणि ते तू शोधलेस. हे इज इट फ्रॉम अपब्रिंगिंग की तुम्ही निष्ठून ठरवलंय की बाबा नाही आम्हाला करायचं नाही? मला असं वाटतं ना, फॉर्च्युनेटली ती मला गरज कधी भासली नाही, आम्हा दोघांनाही ती गरज कधी भासली नाही की बाबा मी तुझ्या बरोबर करतो की आपण एकत्र करूया की हे करूया, जस्ट टू शो की असतं ना की चल मुलगा, वडील ऍक्टर आहेत, मुलगा आता आलेला आहे. आम्ही आय गेस आम्ही एक कुठला तरी खूप आधी इंटरव्ह्यू केलेला. व्हेरी ट्रू. दॅट्स इट आय गेस. ते त्याच्यानंतर आमचं काही हेच नाही, कामं मिळत राहिली आणि ते तसं होत गेलं. राईट. सो आम्हाला असं त्याची काही कधी गरज नाही भासली. देर इज नथिंग लाईक अ प्रोटॅगनिस्ट. आता माझं कॅरेक्टर आहे ते मी चांगलं करणार, माझं काम मी चोख करणार, बाकी सिनेमा चालला नाही चालला किंवा आमचं कामच आहे, आम्हाला चांगलंच काम करायचं. तुझं काय मत आहे त्याच्यामध्ये? ह्याच्यात मी तुला सांगू, ह्याच्यात ना खूप मोठा हात आहे की कुठल्या एका व्यक्तीवर आज मराठीमध्ये तरी फिल्म चालत नाही. व्हेरी ट्रू. मी आता हे कुठे ठामपणे सांगू पण नाही शकत की माझ्यामुळे एवढी लोक येतील बघायला, किंवा मला नाही वाटत कोणीही सांगू शकतंय आता की त्यांच्यामुळे एवढी लोक येतीलच बघायला की एवढ्याचा बिझनेस होईलच. कारण की आता खूप व्हॉलेटाईल आहे सिच्युएशन मराठी फिल्मची. म्हणजे इट इज नॉट जस्ट अबाउट थिएटर किंवा स्क्रीन्स मिळणं, इट इज ऑल्सो अबाउट की लोकांना बघायचं आहे का तुम्हाला, लोकांना पैसे देऊन बघायचं आहे का तुम्हाला. तर ते कुठल्या एका व्यक्तीला म्हणतोय मी, कुठल्या एका व्यक्तीला बघायचं आहे का, तर तसं अजिबात नाही. आता त्यांना स्टोरीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना एकंदरीत कॉन्सेप्टमध्ये इंटरेस्ट आहे. सो माझ्यासाठी कॉन्सेप्ट, कॅरेक्टर्स, दोज आर द प्रोटॅगनिस्ट अँड दोज आर द पीपल हू सेल द फिल्म. तू न्यू एज ॲक्टर आहेस, ज्याला आपण म्हणतो की आता खऱ्या अर्थानं आपण सगळं मस्त सुरुवात केली, आपण मस्त पुढे जाणार आहोत, आपण अनेक सिनेमे करणार आहोत. शुभंकरला काय हवंय की ही सिनेमासृष्टी कशी काम करावी किंवा त्यांनी कसं काम करावं? व्हॉट इज युअर मोटो ऑफ बिईंग इन दिस इंडस्ट्री फ्रॉम नाव अँड वॉकिंग फ्रॉम? मला फक्त हेच वाटतं की म्हणजे इंडस्ट्रीच्या लोकांनी खूप प्रामाणिकपणे जरा काम करावं. म्हणजे मला माहिती आहे की आपण म्हणतो की आपल्याला बजेट कन्स्ट्रेंट्स असतात, आपल्याला कुठेतरी 19-20 गोष्टी कराव्या लागतात. 19-20 पण नाही, आपल्याला खूप ऍडजस्टमेंट करावी लागते. पण कधी कधी मी काम करताना पण मला कधी कधी जाणवतं, कधी कधी मी पण ते करतो. म्हणून मी म्हणतोय की ना आपलं चलता ॲटिट्यूड असतं की यार ये इतने में हो जाएगा यार, चल छोड ना यार, ये इतना ज्यादा फार मेहनत नाही घालायची रे याच्यात, आपण करून टाकू, चल सोड ना. हा ॲटिट्यूड ना म्हणजे ते कधी कधी माझ्यातही होतं. इवन आय नीड टू रेक्टिफाय दॅट. आणि मला असं वाटतं की हे इंडस्ट्री म्हणून आपण केलं पाहिजे. कारण की आपण जरीही 1 कोटीमध्ये जरी फिल्म बनवत असो ना, तरी ते चलता ॲटिट्यूड कर लेंगे यार, चल ना इतने में हो जाएगा, तो नसला पाहिजे. नाही बॉस, आपलं पॅशन आहे ना, ते आपलं प्रेम आहे ना, आपलं प्रोडक्ट आहे यार, मेरा बच्चा आहे, कैसा भी हो मेरा बच्चा आहे. म्हणजे मी कसंही करेन, मी अख्खा मेहनत घालेन याच्या मागे, मी माझं 100% देईन. मी त्याला कुठलंही ग्रँटेड नाही धरणार की यार ठीक आहे होऊन जाईल, काय फरक पडतोय, हे अजिबात नाही. मी माझं 100% टाकेन ना. मी जेव्हा सॅटिस्फाईड असेल त्याच्यानंतर मी लोकांना दाखवणार, मग लोक डिसाईड करतील काय करायचंय काय नाही ते. नाव वी हॅव टू गिव्ह देम अ चेंज. आपल्याला आता जसे न्यू एज ऍक्टर्स आहेत तसे न्यू एज सिनेमा पण आला पाहिजे, न्यू एज स्टोरीज आले पाहिजे, न्यू एज जॉनर आले पाहिजे. म्हणून तेच ते जॉनर्स किंवा त्याच गोष्टी किंवा तशा प्रकारच्याच फिल्म्स करून नाही चालणार. काहीतरी वेगळं असलं पाहिजे. का नोलन बिलनचे पिक्चर बघतात ना इकडे? एक्झॅक्टली बघतो. मराठी पोरं संतोष नगरच्या आमच्या इकडे बोलून नोलन बिलनचे पिक्चर बघतायत. अकलूजला जेव्हा हे होता कागर होता तेव्हा एंड गेम लोक बघत होती. 4 शोज एंड गेमचे होते. राईट. बघतात ना. तुम्ही का नाही करत आहात?
तुम्ही पण स्क्रीन प्ले वेगळे काहीतरी वेगळं, काहीतरी आपण काहीतरी भन्नाट करतोय, करा तरी. एक्झॅक्टली. ट्राय इट. सुरुवात तर करा. सुरुवात केली पाहिजे ना. कलाकार जेव्हा पण आपण म्हणतो ना, तेव्हा आपण कुठल्या तरी कलाकाराला इन्स्पायर होत असतो. आज तुला एक संधी दिली की तुला या सीटवर कोणाला तरी बसवायचंय, म्हणजे कदाचित हयात असतील नसतील, तू त्यांच्यासोबत काम केलं असशील नसशील, मला नाही माहिती, पण ती व्यक्ती कोण आहे तुला इकडे बसवायचं आणि त्यांच्याशी फक्त निखळ गप्पा मारायच्या, कोण आणि का? अरे यार, तुम्ही म्हणाले की एक व्यक्ती वगैरे, आता मला असं वाटतं मला बस घेऊन जावी लागेल. चला 3 सांग, 3 सीटिंग आहे मागे पण. इंडिकावर असं पण कोणीतरी बसायला. मला जर बसवायचं असेल आणि बोलायचं असेल तर एकतर आय वुड वॉन्ट सर चार्ली चॅप्लिन टू बी देयर, लक्ष्मीकांत बेर्डे. एकतर आमची बर्थ डेट सेम आहे. वा. हा, आणि मला प्रचंड थँक्यू बोलायचंय त्यांना, कारण की आता जी काही लोक मराठी फिल्मवर प्रेम करतायत ना, ती काही लोकांमुळे करतायत, हे माझं ठाम मत आहे. आपण फक्त ती पुढे चालवायचा प्रयत्न करतोय. लोक आली आहेत थिएटर मध्ये बघायला 3-4 लोकांमुळे, आय वुड से. मला तरी असं वाटतं की त्यात अशोक सराफ सर आहे, लक्ष्मीकांत बेर्डे सर, सचिन पिळगावकर आहे आणि महेश कोठारे. आय फील हँड्स डाऊन, म्हणजे कोणाला काही वाटू दे, काही असू दे, व्हॉट एव्हर, पण दीज आर द पीपल ज्यांच्यामुळे आपण ते पुढे हे करू शकतोय. ते नसते की त्यांनी ते तेव्हा त्यांनी केलं नसतं तर हे शक्य नव्हतं. काय ड्राईव्ह असेल ना, म्हणजे लक्ष्मीकांत सर इकडे बसलेत, सचिनजी मागे आहेत, अशोक सर मध्ये आहेत आणि महेश सर इकडे. ड्रायव्हिंग भाई, तर मी असा तरतरच राहणार, मी काहीच बोलणार नाहीये. फक्त एवढंच की धनंजय माने आहेत, एवढंच बोलायचं फक्त शेवटी. ऑन दॅट नोट, खूप खूप धन्यवाद. आज सुपर ड्राईव्ह केल्यामुळे, आणि खऱ्या अर्थानं तुला एवढं बरं नाही तरीही तू आज आलास आणि आम्हाला एक छोटासा ड्रायव्हर, ती मोठीच झाली म्हणा. आता तुझी एक कविता तू म्हटलं सादर करणार आहेस. येस येस येस, प्लीज सादर कर, म्हणजे आपण अशी गेटच्या आत गाडी टाका आणि ती सादर आपण करूया. माझ्यासाठी मुंबई काय? एक्झॅक्टली. शहर मेरा, बाहर से देखो तो बहुत शांत नजर आता है शहर मेरा, अंदर झांको तो हर गली में शोर मचा हुआ है. क्या? उसके पास आने वाले हर किसी को अपनी बाहों में भर रहा है शहर मेरा, बाहें और फैल नहीं रही फिर भी भरे जा. क्या बात है. चाहता है सोना लेकिन फिर भी भाग रहा है 24 घंटे शहर मेरा, अपने काले घेरों को बत्तियों की रोशनी से ढक रहा है, बहुत तेज बिना थके दौड़ रहा है शहर मेरा, थोड़ी देर रुक कर अकेले समंदर से बातें करना चाह रहा है, कहते हैं यहाँ के लोगों की वजह से जिंदा है शहर मेरा, किसे पता लोगों की बदौलत ही धीरे धीरे मर रहा है शहर मेरा. क्या बात, क्या बात.